मोठी बातमी सध्या परभणीतून समोर येते। परभणीतील रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण झाली आहे असा आरोप महादेव जानकर यांनी केलाय। तर ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भीषण झाल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे। तर आपल्यासोबत महादेवजी जानकर आहेत। काय सांगाल आता या निवडणुकीच्या संदर्भात? नमस्ते. राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रभर शिटा उभा केलेल्या आहेत। जिल्हा परिषद जवळजवळ 250 आहेत आणि पंचायत समिती 500 ते 450 दरम्यान कॅन्डिडेट उभा आहेत। गेली 10 दिवस झालं एका मतदारसंघात मी डबल येऊन जातोय आणि लोकांच्यात जातोय। रस्त्याचा प्रश्न आहे, गावातल्या लोकांच्या लाईटचा प्रश्न आहे। म्हणजे ह्या बऱ्याचशा समस्या लोक सांगतात की बाबा आम्हाला लाईट पूर्ण मिळत नाही, पाणी आहे तर लाईट नाही, आणि जिथं पाणी नाही तिथं लाईट आहे। म्हणजे अशी अवस्था ग्रामीण भागात आहे। रस्त्यात तर एवढं खराब परिस्थिती आहे की रस्त्याचा बिलकुल विकास नाही। महाराष्ट्र खरा ग्रामीण भागात आहे। ग्रामीण भागात फिरल्यानंतरच तुम्हाला विकासाची गंगा पाहायला मिळेल। पुणे, मुंबई किंवा नागपूर, संभाजीनगर हे एरिया बघितल्यानुसार रस्ते चकाकत दिसतात, पण ग्रामीण भागात आत वस्तीवर जावं, सोरवडला जावं, राणी सावरगावला जावं तर तिथं भयानक अवस्था खराब आहे। तिथली म्हातारी माणसं असलेली त्यांची येण्या जाण्याची नीट सोय नाही, शाळेच्या मुलांना जायसाठी हे नाही। माझीच चूक आहे, मी मान्य करतो की त्यांना आमदार केलं, पण विकास काहीतरी होईल असं मला वाटलं होतं, पण ते काही झालं नाही हे मला आता नंतर कळालं। मी ज्यावेळेस ग्रामीण भागात मी सर्व ठिकाणी फिरू शकलो नव्हतो, पण आता स्वतः मी प्रॅक्टिकल पाहिल्यानंतर मला फार भयान वाईट वाटलं की बाबा आपला आमदार जरी असला तर रस्ता नीट नाही, आरोग्याची नीट सोय नाही, आणि नुसतं एखादा ब्रिज बांधला किंवा काहीतरी झालं म्हणून आपली प्रगती नाही। संविधान बीजेपी संपवते असा गंभीर या ठिकाणी महादेव जानकर यांनी आरोप केलाय। तसेच घातकी अपघात याबाबत मी स्पष्ट बोलणार नाही, पवार घराण्यांनी ते बोलावं असंही त्यांनी यावेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने, परभणी।